वक्तव्य येत आहेत, काय नेमकं होतं ते किंवा हे बघा, मी एका कारखान्याचा चेअरमन आहे, ते एका कारखान्याचे चेअरमन आहे, ते एका बँकेचे, जिल्हा बँकेचे संचालक आहेत, मीही संचालक आहे. निश्चितपणे आमच्या भेटी होतात, विषय होतात, सगळ्यांसमोर विषय होतात. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यात काय धोरणात्मक विषय असतील, नक्कीच आम्ही एकमेकाशी चर्चा सगळ्यांसमोर करतो आणि सगळ्यांबरोबर घेऊन जाऊन सगळ्यांना ज्या दुरुस्त्या आहेत किंवा काय वाटते ते आपलं मत मांडतो आणि आम्ही त्यातनं पुढे जातो. कोल्हापूरच्या रक्तवाढी संदर्भात माहितीमधले जे काही नेते आहेत, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, चंद्रकांत खडके असतील किंवा क्षीरसागर असतील किंवा या सगळे जे नेते आहेत त्यांचा विरोध करते आपलं नेतं काय? निश्चितच कालांतरानुसार कित्येक वर्ष झाली हद्दवाढ झालेली नाही आहे. आज जिल्हा परिषद निवडणुका झाल्यात, आता सगळ्या पंचायत समिती निवडणुका झालेल्या आहेत. भविष्यामध्ये शहर वाढलंच पाहिजे. शहर वाढीसाठी लोकांनी सकारात्मकपणे स्वीकारलंही पाहिजे. कारण जर डेव्हलपमेंट पाहिजे असते तर आम्ही सगळ्यांनीच एक चांगला विचार घेऊन, विजन घेऊनच पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कोण विरोध जास्ती करणार नाहीत. लोकांना अपेक्षित आहे की ज्या कोल्हापूरमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात, त्याचे रेट्स जास्ती नकोत किंवा ज्याच्यामध्ये ते किमान कमाल या बेसिसवरती असावेत अशी त्यांची इच्छा आहे.